नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज आणि चटणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने विथ सिक्रेट 2 इंग्रेडिएंट्स सोबत। चला तर आपण या रेसिपीला आता सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी किसलेला पत्ताकोबी घेतलेला आहे, पाव वाटी गाजर, बारीक चिरलेला कोथिंबीर, लसूण आणि अद्रक मी बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, 2 वाटी मैदा। सर्वात आधी आपण मोमोजचं कोटिंग करून घेऊया। त्यासाठी इथे मी एका बाउल मध्ये 2 वाटी मैदा टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल। आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर करत आहे। शक्यतो मोमोजचं पीठ जेव्हा आपण मळतो तेव्हा कोमट पाण्याचाच वापर करावा, त्यामुळे मोमोजचं जे कोटिंग असतं ते खूप सॉफ्ट बनतं। 4 ते 5 मिनिट आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता डो एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे। या प्रकारे आपल्याला मोमोजचं पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे एका कॉटनच्या कपड्याने 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। यानंतर आपण मोमोज चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 5 ते 6 लाल मिरची घेतलेली आहे, मिरची तिखट आहे, 3 टोमॅटो मध्ये कट करून घेतलेले आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या। कुकर मध्ये आता टोमॅटो, लाल मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मोमोजचं सारण तयार करून घेऊया। इथे मी 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे, त्यानंतर अद्रक, लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर किसलेला गाजर, पत्ताकोबी, यामध्ये तुम्ही शिमला मिरची सुद्धा ॲड करू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून परतवून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून घेऊया, मिरे पावडर, 1 चमचा डार्क सोया सॉस। आता मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण भाज्या शिजवतो तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय असायला हवी। 2 मिनिटांसाठी याला आता व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे मी एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेते, त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पॅन मध्ये टाकून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे सारणाला बाइंडिंग छान येतं, कारण ह्या भाज्या जरी आता आपल्याला ड्राय दिसत असल्या तरी त्या थंड झाल्यावर मात्र त्याला पाणी सुटतं आणि जेव्हा आपण मोमोज बनवतो तेव्हा ते पाणी बाहेर येतं। कॉर्नस्टार्चमुळे याला बाइंडिंग छान येते, त्यामुळे याला पाणी सुटत नाही। कोथिंबीर टाकून आता हे सारण आपण थंड होऊ देऊयात। इथे आपण बटर आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, ते आपले 2 सिक्रेट इन्ग्रेडिएंट होते, त्यामुळे मोमोज हे खूप टेस्टी बनतात। आपण चेक करूया। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। टोमॅटो आणि मिरची व्यवस्थित शिजलेली आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सी जारला याची फाईन पेस्ट तयार करायची आहे। आपण आता मोमोसाठी चटणी बनवत आहोत। एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे, बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 चमचा टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा डार्क सोया सॉस, आपण तयार केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि छान याला 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी मोमोज चटणी आपली तयार झालेली आहे।
आता आपण मोमोज तयार करून घेऊयात। इथं आपलं पीठ पण व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे हाताने व्यवस्थित आपल्याला एकदम मळून घ्यायचं आहे। खूप सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे। यानंतर आपण आता मोमोजसाठी छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहोत। याप्रमाणे याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे, म्हणजे एक साइज मध्ये मोमोज आपले तयार होतील। आता याचे हातावर छान असे गोल करून घ्यायचे आहेत। सर्व गोल आपण करून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये तुम्ही मोमोज बनवू शकता। आता याची आपण पारी तयार करून घेऊयात। आपल्याला हे एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजेच मोमोज जे असतात ते खूप छान सॉफ्ट आणि परफेक्ट बनतात। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता। इथं मस्त पातळ अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। सारण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता। जशी आपण करंजी तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे। एकदम मोमोज बनवायची सोपी पद्धत आहे आणि याला जॉइन करून त्याचे दोन्ही टोक जोडून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा मोमो तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी सर्व मोमोज रेडी करून घेणार आहे। परफेक्ट मोमोजसाठी काही टिप्स आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते। जेव्हा आपण मोमोजचं पीठ मळतो तेव्हा नेहमी कोमट पाण्याचाच वापर करावा, त्यामुळे जे मोमोज असतात ते खूप सॉफ्ट बनतात। आणि जेव्हा आपण मोमोज बनवण्यासाठी जी पारी तयार करतो ती एकदम पातळ लाटायला पाहिजे, म्हणजेच मोमोज हे छान सुबक आणि टेस्टी बनतात। अशा प्रकारे आपले मोमोज रेडी झालेले आहेत। आता हे आपण स्टीम करून घेऊया। एका पातेल्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, त्यावर चाळणी ठेवून चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे। त्यावर आपल्याला मोमोज सेट करून घ्यायचे आहेत। आता हे 8 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। इथे 10 मिनिट झालेले आहे। मोमोज ट्रान्सपरंट दिसताय, म्हणजेच परफेक्ट प्रमाणात आपले मोमोज रेडी झालेले आहेत। आपण सर्व करूया। अशा प्रकारे मोमोज आणि चटणी खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। खूप टेस्टी सॉफ्ट परफेक्ट प्रमाणात आपण बनवलेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।